कधी कधी शेतीत मेहनत जास्त असते पण हिशोब जुळत नाही. खर्च वाढतो, बाजार अनिश्चित असतो आणि मनामध्ये प्रश्न उभा राहतो, आता पुढे काय. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावातील प्रगतशील शेतकरी राजकुमार भोसले यांनी हाच प्रश्न स्वतःला विचारला आणि याचं उत्तर शोधलं. भाजीपाल्यामध्ये अपेक्षित नफा मिळत नव्हता, पण नरेंदे गावातील या शेतकऱ्याने शेती सोडली नाही. 1994 साली त्यांनी फुल शेतीची वाढ धरली. सुरुवात साधी होती, ओपन शेतीमध्ये गुलाबाची लागवड. अनुभव घेत घेत त्यांनी पुढं मोठं पाऊल टाकलं. 2008 साली त्यांनी ग्रीन हाऊस उभारलं. तो फक्त एक शेड नव्हता, तो होता त्यांच्या विचारांचा विस्तार. टप्प्याटप्प्याने वाढवत आज 7 ते 8 एकरामध्ये त्यांचं ग्रीन हाऊस उभं आहे. त्यामध्ये 30 गुंठ्यामध्ये जरबेरा फुलांची लागवड केली जाते. योग्य नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे अवघ्या 50 ते 60 दिवसात उत्पादन सुरू होतं. आज नरंदे गावातील राजकुमार भोसले यांची फुलं संपूर्ण भारतभर पोहोचतात. सण, उत्सव आणि लग्न सराईमध्ये याला मोठी मागणी असते आणि लाखो रुपयांची उलाढाल होते. मित्रांनो, ही फक्त फुलांची शेती नाही, ही आहे एका गावातून उभं राहिलेलं यशाचं स्वप्न. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून उल्लेखनीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची यशोगाथा मांडत असतो आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नरंदे या गावातील राजकुमार भोसले साहेब यांच्या शेती फार्ममध्ये. यांनी 30 गुंठ्यामध्ये जरबेरिया या फुलाचे उत्पादन घेतलेले आहे. त्याच्या मागचं कशा प्रकारे त्यांचं यश आहे, कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन कसं घ्यायचं, आजपर्यंत त्यांनी कशा प्रकारे या फुल शेतीतून उत्पन्न मिळवले आहे, या सर्वांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. साहेब नमस्कार, मी आपलं आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे या फुलशेतीची सुरुवात केलात? फुलशेतीची सुरुवात म्हणजे 94 पासून आम्ही फुलशेतीतच होतो. ह्याच्या अगोदर भाजीपाला करत होतो, पण ते भाजीपाला परवडना, त्यामुळं आम्ही फुलशेतीकडे आलो. फुलशेती 94ला आम्ही ओपनमध्ये घ्यायला चालू केली. ओपनचा गुलाब गॅलेटर म्हणून जो ओपनचा गुलाब होता तो होता. 8-10 वर्ष आम्ही ओपनच्या सगळ्या व्हरायटी करत राहिलो. त्यानंतर 2008ला आम्ही ग्रीन हाऊसची सुरुवात केली. सुरुवातीलाच 3 एकराचं ग्रीन हाऊस मी उभा केलं. त्यानंतर मी टप्प्याटप्प्यानं वर्षाला 1-2 एकर वाढवत असं 7 ते 8 एकर मी ग्रीन हाऊस उभा केले. त्या ग्रीन हाऊसमध्ये हे 30 गुंठ्याचा हा जरबेरा आहे. एकंदरीत बघायला गेलं तर अनेक क्षेत्रे होती, तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये करिअर केला असता, पण या फुलशेतीकडेच का वळलात? काय कारण आहे याचं? नाही, सुरुवातीपासून मी शेती करत होतो. माझे 2 भाऊ शिक्षण संस्थेमध्ये आहेत. 2 भाऊ मुलात आणि मी एकटा फुलात आहे. त्यामुळं पूर्वीपासून फुलाचा छंदच आहे आम्हानी. आणि पूर्वीपासून असं आहे की पिकवायचं आपण, विकायचं आपण, अशी सुरुवात पहिल्यापासून आहे. त्यामुळं पिकवायचं पण आपण, विकायचं पण आपणच, अशा पद्धतीनं असल्यामुळं मार्केट आमचं स्वतःचं असल्यामुळं आम्ही ह्या फुलशेतीकडेच वळालोय. कोरोनाच्या काळात आम्हाला त्रास झाला भरपूर, पण आता आणि सुरुवातीपासून आता आणि पूर्ण सगळ्या लागणी नवीन करत आम्ही आता सगळ्या लागणी परत केलेल्या आहेत. जरबेरा आहे, गुलाब आहे, टेटस आहे, लिमोनियम आहे, अशा वेगवेगळ्या व्हरायटी आम्ही केल्यात. काय सांगाल, आपण जरबेरिया ही फुलशेती अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं यशस्वी केलेला आहात. काय सांगाल या फुलाबद्दल थोडक्यात माहिती काय सांगाल सर? नाही, फुलशेती ही जरबेऱ्याची एकदम चांगली आहे, पण कोरोनापासून ग्रीन हाऊसवाली पूर्णपणे तोट्यात गेली 1 वर्षात. त्यामुळं बऱ्याच लोकांनी शेड काढली, विकली. अशा पद्धतीनं आता सारे पाटील, घोडावत यांचं 100-150 एकर ग्रीन हाऊस होतं. तिने सुद्धा ते पूर्णपणे कोरोनात ह्याच्यात तोट्यात आल्यामुळं पूर्ण काढलं. आता जरा ह्या ग्रीन हाऊसला चांगले दिवस आले आणि त्यात प्लॅस्टिक फुलामुळं पूर्णपणे ह्याचं मार्केट गेलं होतं. पण आम्ही आता स्वतःच पूर्णपणे डेकोरेशनची सुद्धा आम्ही स्वतः कामं घ्यायला लागलोय आणि ओरिजिनल फुलं लोकांनी वापरायची सवय आता आणि आम्ही लावायला लागलोय. पूर्वीपासून ओरिजिनल फुलं वापरत होती. मधला काळ असा आला की
तिने पूर्णपणे ओरिजिनल फुलं वापरायची बंद करून ही चायनीज फुलं सगळी प्लॅस्टिक फुलं वापरून अशा पद्धतीनं डेकोरेशनचे कामं करत होती. पण आम्ही आता ते स्वतः आमचा मुलगाच त्यात उतरलाय आणि मुलग्याला पूर्णपणे आम्ही स्वतःच आता ओरिजिनल फुलं वापरायला लोकांनी हे करून पूर्णपणे लग्नाचा असू दे कुठलाही कार्यक्रम असू दे ओरिजिनल फुलं लोकांनी वापरायसाठी आम्ही आता फोर्स करून जी ओरिजिनल फुलाचं जे गेटअप आहे ते आम्ही दाखवून द्यायला लागलोय आता. या जरबेरिया शेती आपण करताय यामध्ये कोणकोणत्या आव्हानांचा आपल्याला सामना करावा लागतो सर, काय सांगा? नाही, जरबेरा फुल शेती ही ग्रीन हाऊस म्हणजे पूर्णपणे 24 तास ह्यात लक्ष देऊनच करायला लागते. शेती ही शेती म्हणजे पूर्णपणे वेळ देऊन केली तरच ही फायद्याची आहे. नाहीतर मग तुम्ही आठवड्यातून एक दिवस किंवा नसता शेतीत येऊन जाऊन जर केला तर शेती ही परवडणार नाही. शेतीत पूर्णपणे तुम्ही वेळ देऊनच शेती केली तरच ही ग्रीन हाऊसची शेती परवडत्या, नाहीतर आता परवडत नाही. एकंदरीत याचे पूर्वनियोजन कशा पद्धतीने केलात, पॉलीहाऊसची रचना असेल किंवा रोपांची निवड कशा पद्धतीने केलात, काय सांगाल सर? नाही, हे सुरुवातीला आम्ही मातीमध्येच करत होतो. हा प्लॉट मात्र आम्ही आता हे माती म्हणजे ह्याला ग्यारू म्हणून माती असते ती लागत होती, पण ती माती माझ्या 3-4 ग्रीन हाऊसला ओढली होती. त्या आजूबाजूला ती माती मिळत नसल्यामुळं परत कुंडीत मी करायचं ठरवलं आणि परत कुंडीत चालू केलं. कुंडीत कोकोपीट भरून नंतर मग त्याच्यात लागण केलेली आहे आपण. साधारण 2 रोपातील जे अंतर आहे ते किती आहे, काय 10 सांगाल? इंचाचं 2 रोपामध्ये 10 इंचाचं अंतर आहे. आणि ह्या कुंडीच्या ह्याच्यामुळं रोप जास्त बसतात. मातीच्या प्लॉटमध्ये एकरी 23-24 हजार रोपं बसतात. ह्यात एकरी 28,000 रोपं बसतात. रोपं जास्त बसल्यामुळं फुलं पण जास्त मिळतात ह्यात. काय साधारण काय सांगाल की पाणी किती कालावधीत आणि किती प्रमाणात द्यावं लागते आपल्याला? पाणी वातावरण बघून द्यावं लागतंय. ते आम्ही ऑटोमायझेशनला सेट केलेलं असतंय. ह्या म्हणजे उन्हाळ्यातच फक्त टेम्परेचर 32, 33, 35, 36 असं गेलं तर दिवसातून याला 4 ते 5 सायकल द्याव्या लागतात 5-5 मिनिटाच्या. आणि त्याच्यापेक्षा पण जास्त टेम्परेचर गेलं तर एखादी सायकल परत वाढवून द्यायला लागत्या. 2-2 तासाला एक सायकल ह्याला द्यायला लागते पाण्याची 5-5 मिनिटाची. आता बघायला गेल्यानंतर तर मार्केटमध्ये ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचनने पाणी पुरवठा केला जातो. तुम्ही कशा पद्धतीनं सर पाणी देता ह्या रोपांना, काय सांगाल? नाही, पाणी आमचं ऑटोमायझेशन आहे आणि हे कोकोपीट मध्ये प्लांट असल्यामुळं ह्याला पूर्णपणे पाणी इसी आणि पेज चेक करूनच आत पाणी दिलं जातंय. इसी आणि पेजचं मशीन आहे तिथं. त्या ऑटोमायझेशनला मशीनवर ते आपण जेवढं इसी आणि पेज लावल त्या पद्धतीनंच ह्याला आत पाणी दिलं जातंय. साधारण किती कालावधीनंतर तोडणी याची सुरू होते या फुलाची, आणि काय सांगाल कशा प्रकारे त्याचं उत्पन्न आहे? लागण केल्यापासून 50 ते 60 दिवसात हे जरबेऱ्याचं पीक चालू होतंय. आणि आपण जशी ह्याच्यावर निगा ठेवीन, ह्याच्यावर ज्या पद्धतीनं आपली शिस्त राहील त्या पद्धतीनं मग 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष हे प्लॅन टिकतात. आपण ज्या पद्धतीनं त्याला सांभाळू त्या पद्धतीनं ही प्लॅन्टची वय मर्यादा आहे. असं आहे, एकेकांचं वर्ष 2 वर्षात सुद्धा ते प्लॅन्ट खराब होतात, पण आम्ही आतापर्यंत करत आलोय 5-6 वर्ष आपले प्लॅन्ट टिकलेले आहेत. प्लांट दीर्घकाळ टिकण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते सर? नाही, त्याला आळवणी, परत आठवड्यातून 2-3 वेळा स्प्रे घ्यावे लागतात. आणि कुठला रोग आलाय कुठला नाही आलाय पूर्णपणे आपण ह्या शेतात फिरल्याशिवाय
ते आपल्याला लक्षात येत नाही. पूर्ण गड्या माणसावर अवलंबून राहून शेती करून आता चालत नाही. पूर्ण झाड आपण बघायला लागते. हिथं कुठला रोग आलाय काय आलाय त्याच्यावर लक्ष ठेवून आपण त्याच्यावर स्प्रे घ्यायला लागतात. तरच नाही 8-10 दिवसात परत या बागेत काही शिल्लक राहत नाही. अशा पद्धतीने सुद्धा रोगाचा अटॅक आहे त्याच्यावर, थ्रिप्स, माइन्स. मग या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणकोणत्या फवारणीची किंवा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते सर, काय सांगाल? नाही, औषधं आता मार्केटला एवढी भयानक औषधं आली आहेत की आठवड्यातून 4 औषधं नवीन येतात. जे आपल्या रोगावर चालणारी औषधं नवीन कुणी आता वापरून त्याचा रिझल्ट कुणाला आलाय ही जी सगळी माहिती घेऊन आम्ही ते औषधं घेतोय. साधारण बघायला गेल्यानंतर एकरी मजुरांसकट हे उत्पादन घेण्यासाठी किती खर्च येतो? तसं साधारण पूर्वी आम्हाने एकरामध्ये 7 ते 8 लाख रुपये राहत होते वर्षाकाठी सगळा खर्च जाऊन. तर आता जरा मार्केट चांगलं असल्यामुळं आणि ग्रीन हाऊस पूर्णपणे कमी झाल्यामुळं आता मार्केट जरा चांगलं आहे. 6-7 रुपये 8 रुपयेपर्यंत एक फुल चाललंय आता. त्यामुळं आता जरा पैसे जादा होतील असं वाटतंय. कोणत्या महिन्यात दर चांगला मिळतोय सर या जरबेरिया फुलाला? नाही, लग्न सराई, परत गणपती, दसरा, दिवाळीत ह्याला मार्केट असतंय. जास्तीत जास्त मार्केट हे जर लग्न सराईत. साधारण ह्या फुलांचा जो दर आहे तो कसा ठरवला जातो? नाही, फुलांचा दर म्हणजे टोटल भारतभर जी मार्केट आहेत त्या मार्केटला कुठं दिल्ली मार्केट काय चाललंय, हैदराबाद मार्केट काय चाललंय, बेंगलोर मार्केट काय चाललंय त्याच्यावर व्यापारी सुद्धा इथं शेतकऱ्यांचा रेट ठरवत असतात. आणि आमचं कसं आहे, पूर्णपणे आमचा अधिक आजूबाजूचा आमचा ग्रुप आहे शेतकऱ्यांचा. त्या शेतकऱ्यांचा सुद्धा माल आपणच घेऊन इथं कोल्हापूर, सांगली, मिरज, परत गोवा, सावंतवाडी, कणकवली, बेळगाव, परत आपण सुद्धा टोटल भारतभर फुलं पाठवतोय. साधारण बघायला गेल्यानंतर हा जरबेरिया जे पीक आहे त्याचं एकरी वार्षिक उत्पन्न किती मिळू शकते? सर्व जे खर्च जाऊन जसं की मजूर असेल किंवा इतर जो लागणीसाठी खर्च आलाय तो जाऊन किती उत्पन्न वार्षिक एकरी मिळू शकतं जरबेरिया फुलासाठी? थोडक्यात काय सांगाल? नाही, ह्याचा रोपाचा खर्च जास्त आहे. एकरी रोपच 7 ते 8 लाखाची रोपं लागतात हिजी. त्यानंतर सगळा जर एकरी वर्षाचा जर खर्च काढला तर एक 7 ते 8 लाख रुपये एकरी निव्वळ नफा शिल्लक राहतोय ह्याच्यात. प्रतिफूल किती दर मिळतो? किंवा आता तुम्ही जसं म्हणला की लग्न सराई असेल, गणेश चतुर्थी असेल, यामध्ये चांगल्या पद्धतीने दर मिळतो. ऑफ सीझनला किती दर असतो? आणि मार्केट ज्यावेळी चांगल्या पद्धतीने तेजीत असतं, लग्न सराई असेल, त्यामध्ये किती प्रतिफूल किती दर असतो, काय सांगाल? कमीत कमी 1 रुपया आणि जास्तीत जास्त हायेस्ट दर मी हैदराबाद मार्केटचा 19 रुपयानं एक फुल असा घेतलेला आहे आतापर्यंत. कमीत कमी 1 रुपया सुद्धा येतोय. आणि कधी कधी असं होतंय की तो टाकून सुद्धा द्यावा लागतोय मार्केट नसल्यामुळं. पण ह्या महिन्यात मार्केट नसलं तरी दुसऱ्या महिन्यात एखादं मार्केट लग्न सराई किंवा मुहूर्त असले तर तो 10 रुपये, 12 रुपये, 8 रुपये असा जर मार्केट लागला तरी सरासरी ह्याच्यात रेट ते निघून जातात. सर, जरबेरिया फुलशेती करू इच्छिणाऱ्या नवीन शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन कराल किंवा त्यांना काय सल्ला द्याल? नवीन शेतकरी आता तयार व्हायला जरा कठीण आहे, पण आता मार्केट सुधरत असल्यामुळं. पण पूर्वी कसं होतं, एकरी एक 30-35 लाखापर्यंत खर्च येत होता. तोच एकरी खर्च आता 50 लाखापर्यंत गेलाय. 1 एकर जरबेरा करायचा झाला तर 50 लाखापर्यंत खर्च येतोय. तर ते शेतकरी आता त्या मार्गाला वळायला अजून थोडे दिवस जायला पाहिजेत की आत्ता कुठे चांगले दिवस
ह्या जरबिऱ्या पिकाला यायला लागल्यात. अनेक वर्ष 2 वर्षात नवीन शेतकरी आणि तयार होतील. जी जुनी होती ती सुद्धा परत जिनी काढलंय ती सुद्धा परत घालाय बघतील आणि परत यात उतरतील ह्या धंद्यात. साधारण बघायला गेलं तर आपण जर 1 एकरचा आढावा घेतला तर 1 एकरात पॉली हाऊस बांधणे असतील किंवा पिकांसाठी जे पोषक जे कुंड्या असतील हे आणण्याचा खर्च किती आहे साधारण 1 एकराचा? साधारण आता नवीन करायचं झालं तर कुंडी हे रॅक वगैरे हे बनवायचे झाले तर 1 एकराला 60 ते 65 लाखापर्यंत पूर्ण सगळा खर्च येतोय. 60 ते 65 लाख गुंतवल्यानंतर नवीन शेतकऱ्याला वार्षिक किती सर्व खर्च जाऊन किती उत्पन्न मिळू शकते सर, काय सांगाल? नाही, चांगले रेट लागले तर वर्षाला काठी 10 ते 15 लाख रुपये सुद्धा राहतात. पण आता कसं झालं होतं, हे जरबेरा वापरणंच कमी झालं होतं लोकांचं आणि जास्तीत जास्त प्लॅस्टिक फुलामुळं फुलाकडे वळल्यामुळं लोक ह्याचं मार्केट जरा कमी झालं होतं. पण आता ओरिजिनल ते ओरिजिनल असं म्हणून बरीच लोक आता ह्या ओरिजिनल फुलाकडे आता वळायला लागल्यात. त्यामुळं आता याला मार्केट आलंय. आता नवीन शेतकऱ्याला करायला सुद्धा काय हरकत नाही. नवीन शेतकऱ्यांनी जर ह्यात उतरलं आणि बारकाईनं लक्ष देऊन ही जर शेती केली तर ही महिन्याकाठी 1 लाख रुपये त्या माणसाला पगार यातून पडणार निश्चित. पण बारकाईनं लक्ष देऊन ही शेती करायला पाहिजे. तर आताच आपण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नरंदे या गावातील यशस्वी शेतकरी राजकुमार भोसले साहेब यांच्या पॉली हाऊसला भेट दिली. या पॉली हाऊसमध्ये आपण बघताय की जरबेऱ्याची जी फुलशेती आहे ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी काढलेली आहे. त्याची तोडणी असेल, मार्केटचा दर असेल, नवीन शेतकऱ्यांना आव्हान असेल, हे आपण सविस्तरपणे भोसले सरांच्याकडून जाणून घेतलं. अजून देखील तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर.